वळूयात पुढच्या बातमीकडे। सत्तारांचं बंड सध्या थंडावलं असलं तरी शिंदेंच्या काही आमदारांमध्ये सध्या अस्वस्थता कायम असल्याचं चित्र आहे। सत्तारांच्या आधी भाजपनं पहिला बळी माझा घेतल्याचं विधान पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटलांनीही केलंय। पाहूयात। शिंदेंच्या शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचं बंड भाजपनं थंड केलं असलं तरी शिंदेंच्या आमदारांमधली अस्वस्थता या ना त्या कारणानं बाहेर येते। सत्तारांआधी पहिला बळी आपण असल्याचं विधान पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटलांनी केलंय। या आधीच्याही निवडणुकांचे दाखले देत कशा प्रकारे अपक्ष उभे करून त्यांना मदत केली जाते यावरही किशोर पाटलांनी भाष्य केलं। साहेबांचं व्यक्तिगत मत किंवा त्यांचा असलेला अनुभव असावा, त्याच्यात त्या भानगडीत आत्ता तरी मला जायचं नाहीये। कारण सत्तार साहेबांचा पहिला बळी, सत्तार साहेबांपेक्षाही पहिला बळी हा किशोर अप्पाचा आहे। पण आता इलेक्शनचा पिरियड आहे। या 18 तारखेला आमच्या विधान परिषदेचं इलेक्शन आहे, त्याच्यामुळे मी त्या विषयावर बोलणार नाही। पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 10-15 वर्षापासून भारतीय जनता पक्षाने सातत्याने माझ्या विरोधात अपक्ष उमेदवार दिलेला आहे, तोही पक्षाचा पदाधिकाऱ्याला दिलेला आहे, त्याला सगळ्या प्रकारची रसद पुरवली गेलेली आहे। असं असताना त्याचं डिमोशन करण्यापेक्षा त्यांना प्रमोशन देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यांनी तयारी दाखवलेली आहे। त्याच्यामुळे मी आता पुन्हा अब्दुल सत्तार साहेब काय बोलले, पुन्हा ह्या इलेक्शन मध्ये आम्ही काहीतरी गदारोळ करायचा का, त्याच्यामुळे मी त्या विषयावर सध्या बोलू इच्छितो। आता शिंदेंच्या आमदारांच्या मनात अस्वस्थता नेमकी कशामुळे ते समजून घ्यायचं असेल तर विधानसभेचं गणित समजून घ्यावं लागेल। 2019 पासून 2024 पर्यंत शिवसेनेच्या किशोर पाटलांविरोधात अपक्ष अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे दिलीप वाघ आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशींनी निवडणूक लढवली होती। अपक्ष अमोल शिंदे हे भाजपचेच असून त्यांनी बंड करून अपक्ष अर्ज भरला, तर राष्ट्रवादीचे दिलीप वाघ आता भाजपात आहेत आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केलाय। त्यामुळे मतदारसंघात किशोर पाटलांची भाजपनं चहूबाजूंनी कोंडी केली आहे। आता त्यांची म्हणण्यापेक्षा माझीच नाराजी भाजपवर होती आहे। अपक्ष उमेदवार भाजपच्या पदाधिकाऱ्याला दिलं जातं, त्याला रसद पुरवली जाते, म्हणजे ही खऱ्या अर्थाने भाजपची नेमकी काय चाल आहे हे आता न समजण्या इतके दूधखुळे आम्ही आता राहिलेलो नाही। आणि म्हणूनच मी नगरपालिकेला असा पवित्रा उचलला होता की तुम्ही असेही विरोधात असतात आणि तसेही विरोधात असतात, त्याच्यापेक्षा आमने सामनेच आपण खेळू, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। खेमचंद कुमावत, TV9 मराठी, पाचोरा, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।